आणि मी सुरुवातीलाच बोललो, आपले पारिवारिक संबंध आहेत. शाळेमध्ये येण्याचा बऱ्याच वेळेस योग आला. आमचे भाऊ घरांच्या तिथं नांदेडला इथे मागे गेलो घरी, सर्व परिवार एक, त्याला दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे योग्य प्रकारची शिदोरी सोबत घेऊन, सर्वांना घेऊन हा जीवनाचा प्रवास. आणि कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेकांना सोबत घेऊन तोही प्रवास. आणि आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे, जय जवान आणि जय किसान, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी झाल्यावर आत्ता कळलं की तेच क्षेत्र फक्त नव्हतं, त्याही क्षेत्रात प्रवेश झाला. जवान काही मुलं त्याच्यातही गेलेत. मी सर्वांना साधुवाद. मातोश्रीच्या आशीर्वाद रूपी अस्तित्वामध्ये उर्वरित प्रवास व्हावा. आदर्श गावाची जी संकल्पना आहे ती बऱ्याच अंशी या ठिकाणी रुजलेली आहे. मिळवणं जेवढं अवघड असतं त्याही पेक्षा जतन करणं आणखी अवघड असतं. सर्वांच्या चरणी प्रार्थना, इथपर्यंतचा प्रवास जो इथपर्यंतचा झालेला तो असा जतन व्हावा माऊलीच्या आशीर्वादाने. ही परमात्मा स्वरूप आईच्या चरणी प्रार्थना करू. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ब्रह्मरसाचं भोजन देणारी आई म्हणजे सुसंस्कार ज्ञानाची शिदोरी देणारी आई प्रत्येकाला मिळो, ही सद्भावना व्यक्त करू. आमच्याच परिवारामध्ये आम्हाला मातोश्रीची शब्द रूपानं सेवा करण्याचा योग आला, त्याबद्दल तिच्या चरणी नतमस्तक होऊ. आणि सेवेला या ठिकाणी विराम. पुढचं पंक्तीचं नियोजन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे सूचना दिल्या जाईल. ज्ञानोबा राहायचं तुकोबा राहायचं भजन करा एकदा सगळ्यांनी, आणि त्या पवित्र स्मृतीला आपण वंदन करू. आणि चाल म्हणायची का नको शेवट ज्ञानेश्वर नावाचा उल्लेख करण्याचा राहून गेला. काकासाहेब त्याच्यामध्ये पत्रिकेत नाव आहे दत्तरामजी यशवंतरावजी देशमुख. तेही वडीलपणाच्या अधिकाराने त्यांचाही आशीर्वाद आहे. हेही सर्वांना विदित व्हावं हीच सर्वांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सर्वांचं भजनी मंडळी गायक वादक सर्वांचं धन्यवाद. आणि या ठिकाणी तुकाराम तुकाराम